नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत आजची वॅकन्सी जी आहे निघालेली आहे। शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी तुम्ही 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। ऑफलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत। अर्ज फी जी आहे या ठिकाणी तुम्हाला भरायची नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2025 पर्यंतची या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, वयमर्यादा या ठिकाणी काय असणार आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहे, वेतन किती असणार आहे, त्याचबरोबर इतर अर्थ या ठिकाणी काय असणार आहे या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी पुणे यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे प्राथमिक शिक्षण विभागासाठी, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी बालवाडी शिक्षिका या पदासाठी वॅकन्सीज आहे। त्यामध्ये मराठी माध्यमसाठी एक वॅकन्सी आहे आणि उर्दू माध्यमसाठी एक वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे। अर्ज जे आहेत 5 मार्च 2025 पासून सुरू झालेले आहेत आणि 11 मार्च 2025 पर्यंत तुम्ही या ठिकाणी करू शकणार आहात। त्यासाठीची वेळ या ठिकाणी आहे 10 ते 4 वाजेपर्यंत। समक्ष अर्ज तुम्हाला या ठिकाणी सादर करायचे आहेत। बालवाडी शिक्षिका पदासाठी 2 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। शैक्षणिक अर्थ जे आहे या पदासाठी तुम्ही किमान 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर 2 वर्षाचा तुमचा बालवाडी शिक्षिका म्हणून काम केल्याचा अनुभव या ठिकाणी कमीत कमी असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर बालवाडी शिक्षिका म्हणून 6 महिने किंवा 1 वर्षाचा कोर्स देखील तुमचा या ठिकाणी असणं आवश्यक आहे। अर्जासोबत आपल्याला शाळा सोडल्याचा दाखला, धारण केलेले शैक्षणिक अर्थ, पदविका व पदवी प्रमाणपत्र, गुणपत्रक, अनुभव प्रमाणपत्र तसेच इतर आवश्यक कागदपत्रे जी असतील सत्यप्रतीसह सादर करणे बंधनकारक या ठिकाणी आहे। अर्ज जे आहेत आपल्याला माननीय अतिरिक्त आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या नावाने सादर करायचे आहेत। ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेला आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नोकरी संदर्भातील अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।